रामकृष्ण हरी मंडळी, कस काय बरं आहे ना? काय नाही, चला म्हटलं आज 21/6/2026 रोजी आज नेमकी नाशिक कृषी उत्पन्न समितीमध्ये निलावमध्ये एकंदरीत मालांची काय पोझिशन आहे ते आपल्याला बघायचं आहे. आणि काय म्हणतोय आजचा बाजारभाव, एकंदरीत तेजी कायम आहे का नाही, का वर सरकली खाली सरकली ते जरा समजेल आपल्याला. तर बघूयात एकंदरीत काय म्हणते निलावामध्ये आज. तर तुम्ही बघा, तोपर्यंत लाईक शेअर फॉलो करत चला, जरा माझ्या जीवाला बरं वाटतं नाही का. चलो बघूया काय म्हणते बाजारभाव. थोडी बारीक शिमला आहे बरं का. कोणती आहे का पॅलेडिन आहे का? पॅलेडिन शिमला आहे बरं का. अशा पद्धतीचा शिमला आहे आणि ती दिलेली 480 रुपये. रामकृष्ण आहे, जुना माल आहे बरं का. जुना माल आहे ना काका. अशा पद्धतीचा माल आहे, 480 रुपये गेलेला आहे. सुंदर असं कारले बरं का, एकदम सुपर असं कारले. काटे बिटे एकदम सुंदर आहे आणि त्याचा निलाव काय झालाय तो बघूयात आपण. एकदम सुपर कारले डायरेक्ट वचलं होतं, त्याच्यामुळे काही विषय नाही. आणि गेलेलं आहे 10,600 रुपये. 10,600 सुपर असं सुंदर असं कारले बरं का, सुपर असे कारले. आणि ते 9 जाळ्या 5,800 रुपयाला गेलेला आहे. 9 जाळ्या 5,800 सुपर. कारल्याची क्वालिटी पण बघून घ्या, सुपर क्वालिटी आहे. त्याच्या पद्धतीचं गिलका आहे बरं का. गिलका आहे, सुपर अशी क्वालिटी गिलक्याची. आणि क्वालिटी गिलका 8 जाळ्या 250 रुपयाला गेल्या. 330 रुपये पडलेले. 330 सुपर असं कारले बरं का, एकदम क्वालिटी. एकदा उलटी पलटी केल्यानंतर कळतं कारला काय क्वालिटीचं आहे. आणि त्याची क्वालिटी अशा पद्धतीची आहे. आणि कोणती व्हरायटी पाहुणे? रुशांचं कारले. ते काय भाव गेले आपण बघूया. 15 जाळ्या 11,500 रुपये. 15 जाळ्या 11,500. ते चायना काकडी कोणती? जुडसन आहे का? हां, जुडसन काकडी बरं का. 600 रुपये गेलेली जुडसन काकडी. 600 रुपये सुपर अशी. कुठली बाबा? मैरवणी. ओके, देऊन टाकलं बाबा तुम्हाला. चायना काकडी बरं का, सुपर क्वालिटी, एकदम सुपर क्वालिटी. 660 रुपये गेलेली. 660 एकदम जोरात झाला. जुडसन काकडी बरं का, सुंदर अशी काकडी. आणि 7,500 रुपये गेली. 750 रुपये गेली. 750 कमी झाली. हो ना, कमी झाली बरं का. 170 रुपये गेलेला भोपळा. क्वालिटी भोपळा आहे आणि भोपळ्याची बाजार जरा थोडीशी कमी झालेली. 170 रुपये गेलेला आहे. सुपर अशी क्वालिटी भोपळ्याची, पण बाजार जरा कमी झाली. 170 रुपये गेलेला भोपळा. गावठी वांगे बरं का, गावठी वांगे सुपर असं वांगे 501 रुपये गेलेले. 500 गावठी वांगा 501 रुपये. सुंदर असा भोपळा आहे बरं का, एकदम क्वालिटी असा भोपळा आहे. आणि तो गेलेला आहे 271 रुपये. 271 क्वालिटी भोपळा. 271 सुपर क्वालिटी भोपळा आहे. आणि तो गेलेला आहे 280 रुपये. 280 क्वालिटी भोपळा. 280 निर्मलची व्हरायटी बरं का. सुपर असा दोडका आहे. खाली पाडू नका. खाली पडले दोडके, सगळे दोडके खाली पडले. आणि तो गेलेला आहे 765 रुपये. 765. रामकृष्ण हरी मंडळी, तर बघूयात आज किरकोळ निलावाची घेतलेली आहे आज. आणि किरकोळ बाजारामध्ये एकंदरीत काय बाजारभाव आहे तो पण आपल्याला महत्त्वाचा आहे, तर तो पण आपल्याला घ्यायचा आहे. तर एकंदरीत बघूयात आज किरकोळ बाजारामध्ये एकंदरीत कोणत्या मालाला काय उच्चांक आहे. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब करत चला, नाही जरा जीवाला बरं वाटतं मला नाही का. जरा तुम्ही विसरतात लाईक वगैरे करायचं जरा, तर त्यामुळे मला जरा आठवण करून द्यावी लागते मला. म्हणून जरा असं लाईक असं करत चला नाही का. बटन आहे आपलं तिथं. कुणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे जरा बरं राहील नाही का. तर चला बघूयात एकंदरीत काय बाजारभाव म्हणते आजची. ओके चलो. काय भाव काढली सांगा ना. 40-45 रुपये देत आहे. ओके, सुंदर अशी कांदापात आहे बरं का. 40-45 रुपये देत आहे ते. ओके, कुठली भावने? वडजिरी. ओके, रामकृष्ण हरी. काय भाव काढले आज तांदूळ का? तांदूळ खूप डाऊन आहे का बरं? काय भाव काढली? वाढ जास्त आहे आणि किडीमुळे थोडासा किडीमुळे भाव असं. काय भाव काढली? 5-6 रुपये. 5-6 रुपये देत आहे. ओके, तांदूळ का पण त्या मापाचा आहे बरं का, त्यामुळे बाजार थोडीशी कमी दिसते. थोडंसं असल्यामुळं थोडंसं कमी. ओके, म्हातारीला पण घेऊन टाक. मोकार गर्दी झाली कोथंबिरीला. काय भाव काढली काय माहिती, पण मोकार गर्दी झाली. काय भाव देत आहे काय माहिती, एवढी गर्दी काय माहिती. हो, काय भाव काढली बाबा? काय भाव दिली? 50 रुपये. हो सांगा ना.
चाळीस सुंदर आहे कोथिंबीर. 40 रुपयाला आहे. काय भाऊ काढला? 10 रुपये झाले काय दोंडा करून 10 रुपये काढलेला. दोंडा झाला. काय भाऊ काढली माऊली? 30 रुपये. कुठले पाहुणे? 4 जोडे उमराळ्याचे. उमराळा. काय भाऊ काढला पाहुणे? 8 रुपये 9 रुपये 10 रुपये 8, 9, 10. ओके 8, 9, 10 रुपये. कुठले पाहुणे? चाटोरी. काय भाऊ काढला? तांदूळ काय ना? काय भाऊ? 10-12 रुपये. फुलवर 120 तारीख होती का? 10 रुपये. काय घेऊन आलाय? पालक हा काय घेऊन आलाय? पालक काय भाऊ काढला? 10 रुपये. अजून काय आणलं होतं? मुळे काय भाऊ? 50 रुपये बंडल. मुळे घेऊन आले ते बरं काका. 50 रुपये बंडल दिलाय मुळ्यांचा. ओके बोल ना. हा विलासचा घ्या. विलास भाऊ काय भाऊ काढली फुलवर? सांगा. फुलवर 270 240 अशी काय 240 270 पर्यंत काढली. माल कुठला आहे? खेरवाडीचे आहे का? ओके. आडनाव काय आहे तुमचं? विलास लगड. लगड. ओके चांगली बरं का फुलवर त्यांची. फुलवर चांगली त्यांची. 240 रमेश आवारेच्या गाडीमध्ये आले. रमेश आवारे दिली भाऊ. काय भाऊ देते? 700 रुपये. 700 रुपये सांगितलं. 700 रुपये. बारीक टमाटा आहे ना? ओके. कुठले पाहुणे? वाडीवर आहे. ओके. बोला सरजी. काय आज पालक पाता फ्लावर होती. पालक काय भाऊ? पालक 10 फुलवर फ्लावर 300 रुपये पडली. 300 रुपये. 250 ते 300. 250 ते 300. ओके. मोठा कण ना? आज सुपर मावा बिगर मावा. ओके. भाऊ काढली आज 500 का? असं. बलराम मिरची बरं का. सुंदर अशी मिरची आणि 500 रुपयांनी काढलेली त्यांनी. ओके. कुठले पाहुणे? इंदोरा. रामकृष्ण हरी. काय आज पालक काय म्हणतो? आज पालक 10 रुपये 10 रुपयांनी काढला का? असं 10 रुपयांनी काढला बरं का. जाखुरीचे पाहुणे होते. 10 रुपयांनी पालक काढलेला आहे. काकडीवाला आहे ना? फुलवरवाले काय म्हणत्या? 500 का 300? सांगा बाबा नाना. 250 300. ओके. सुपर अशी फुलवरे बरं का त्यांची. 250 300 रुपयांनी देता येते. त्यांचा नाद नाही. निलेश भाऊ काय घेऊन आले ते? ओ निलेश भाऊ. ओ निलेश भाऊ. हॅलो. काकडी घेऊन आले ते. पण ते नाराज आहे थोडेसे. जीवाला थोडंसं बरं नाही त्यांच्या. त्याच्यामुळे ऊन लागलं जास्त. टेम्परेचर खूप होतं. त्याच्यामुळं जरा गडबड झाली. हा त्याच्यामुळे ऊन लागले. त्याच्यामुळे शांत बसले ते एकदम. गालात असते पण मग ठीक आहे. सगळं काय म्हणते कोबी आज? काय भाऊ काढली? मार्केट डाऊन डाऊन आहे आज काय म्हणत्या? आज 150 रुपये सुद्धा मागते. 150 रुपये सुद्धा मागते ना? असं. आज रविवार आहे बरं का. परंतु तरी पण थोडीशी मार्केट डाऊन आहे आज. म्हणजे सगळ्याच मालांना थोडंसं कमी पडूनच मागू राहिले. असं. कुठले पाहुणे? दिंडोरी. 250. ओके. सुंदर अशी कोबी बरं का. 250 रुपये कॅरेट मिळत आहे. कुठले पाहुणे? दिंडोरी. काय भाव काढला? 150-250 असं. 150-250 रुपये काढला बरं का भोपळा. सुंदर असा भोपळा आहे आणि 150-250 रुपयांनी काढलेला आहे त्यांनी. कुठले पाहुणे? सारा मागतो. काय भाऊ काढली शिमला? 600-650 रुपये शिमला. काय भाऊ काढली आज भेंडी? 550-600. असं. सुंदर अशी लुसलुशीत भेंडी बरं का. 550-600 रुपये त्यांनी काढलेली. कुठले पाहुणे? भरवी. ओके. सगळे भेंडीच आणली होती का? ओके. सुंदर असा टमाटा आहे बरं का. 800 रुपये काढलेला आहे टमाटा. 800 रुपये. कोणती? अथर्व व्हरायटी. 800 रुपये. हो काय भाऊ काढले वांगे? सर हो वांगे काय भाऊ काढले? संगमनेरकर 600 रुपये 500. 500 रुपये. पडा तडा येईल टमाट्याला. काही कळायला मार्ग नाही. काय भाऊ काढले? काय भाऊ काढले?
700 रुपये 700 रुपये टमाटा काढला बरं का सुंदर असं टमाटा काय भाऊ काढलं वांग 450 रुपये भरता वांग आहे बरं का 450 रुपये काढलं कुठले भाऊ नाही दागोड बाबा काय भाऊ काढली गवार ए बाबू काय बात करत्या गेलीच नाही काही झाली नाही 550 बाबाला जुमच येतो ना 550 ना असं 550 कुठले बाबा साडेगाव ओके ट्रॅक्टरवरून आलेला डांगराचा ट्रॅक्टर सुंदर असा ट्रॅक्टरवरून आलेला डांगराचा आणि काय भाव काढले डांगर 30 रुपयाला 1 50 ला 2 किलो काय काढले 8 रुपये किलो 8 रुपये किलो असं कुठले तुम्ही जळगावचे जळगावचे 8 रुपये किलो डांगर काढलेले ओके सिंड्रेला सुजाता आहे का सुजाता काकडी बरं का सुंदर अशी सुजाता नेट मधली का नेट मधली ना शेड नेट मधली ओके चांगलं आहे का ॲव्हरेज पहिलाच तोडा आहे का असं 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 सुंदर अशी काकडी बरं का काय भाव देते दिली की एखादी झाली 900 सांगितली 700-800 पर्यंत जायला पाहिजे काय हरकत नाही बॉस कारण काकडी पण मस्त आहे एकदम लुसलुशीत अशी काकडी अजून काय आणलं होतं वांग काय भाव काढलं 150 रुपये दिलं का असं संपत आलंय का संपत आलं ओके भारत 250 रुपयाने दिला का ओके कुठले पाहुणे भरवीरचे का तर रामकृष्ण हरी मंडळी आज आलेलो आहे आपण अक्षरा कंपनीच्या फुलवरच्या निलावामध्ये तर एकंदरीत बघू शकता की अशा पद्धतीने आवक आहे फुलवरची बरं का अशा पद्धतीने आवक आहे फुलवरची आणि एकंदरीत काय बाजार चालू आहे फुलवरीचा काय निलाव जातो तो आपण एकंदरीत बघूयात तर नक्कीच ट्राय करूयात काय म्हणतात काय नाही बाजार अशा पद्धतीचा माल आहे बरं का सुंदर अशी फुलवरी आणि थोडा बारीक कंद आहे आणि तो बघूयात एकंदरीत काय भाव गेलेला आहे 200 रुपये गेलेले बरं का 200 रुपये अशा पद्धतीची फुलवरी बरं कंद एकदम फ्रेश आहे त्यांचा आणि काय भाव गेलेले आपण बघूयात एकंदरीत 175 रुपये गेलेले 175 अशा पद्धतीने कंद एकदम सफेद आहे परंतु त्याच्यावरती चिकटी आल्यामुळे पांढऱ्या माशीने चाटल्यामुळे जरा थोडीशी गडबड आहे आणि तो माल गेलेला 161 रुपये 161 नंबर नाही ओके तर अशा पद्धतीने आहे बरं का काय होतं सध्या टेम्परेचर जास्त असल्यामुळे ना मालामध्ये चिकट्या वगैरे थोडा जास्त प्रमाणात येतोय त्यामुळे जरा थोडीशी गडबड आहे त्यामुळे चिकट्याचा माल असला की 200च्या आतच विकला जातो आणि चांगला फ्रेश माल असला तर तो 200 प्लस विकला जातो हे सगळ्यात महत्त्वाचं आहे सगळ्या शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्यायची आणि धन्यवाद तुम्ही माझ्या चॅनलवरती संपूर्ण बाजारभाव बघितल्याबद्दल रामकृष्ण हरी मंडळी हॅलो रामकृष्ण हरी रामकृष्ण